इथं फंक्शन दाखवतो तुम्हाला. ओके, फंक्शनचं पी दाबायचं तुम्हाला. ओके, हे तुम्हाला दाखवतं इको मोडला तुम्ही दोघे बाजूने भांडे बसू शकतात आणि कमीत कमी जास्तीत जास्त टाइम याचा 3 तास 15 मिनिटं आहे. ओके, याच्यात तुमचे भांडे सुकून भेटणार तुम्हाला टोटली. ओके, याच्यात हिटिंग पाणी पण होणार कंटिन्यू. ओके, भांडे बिटा डाग पडणार नाही तुम्हाला. याच्यात तुमचे डागलेले भांडे सगळे भांडे ठेवू शकता याच्यात, अल्युमिनियम कास्टिंग भांडे सोडून. ओके, यांना त्याचा कलर निघून जातो. ट्रायप्लायचे चालतात ना? हो. त्याच्यानंतर याच्यात दुसरं सेकंड आहे ग्लास. जेवढे तुमचे कॉकरी ग्लास आहे तेवढे तुम्ही त्याच्यात वॉशिंग करू शकता. थर्ड आहे 30 मिनिटाचा टायमिंग आहे, सॉरी 90 मिनिटाचा टायमिंग आहे. याच्यात सर्वात कमी टायमिंगवाला हाच, याच्यात तुम्ही वॉशिंग करू शकतात पण भांडे तुमचे 20-30% सुकणार नाही. का सर्वात कमी टायमिंगवाला हाच आहे, 90 मिनिट डिले टाईम. त्याच्यानंतर 30 फक्त आपले ते छोटे छोटे ग्लास राहतात, शोचे ग्लास, फक्त धुवायचे, वॉशिंग करायचे. त्याला डिटर्जंट काहीच घेत नाही ते. ओके. थर्ड आहे तुमचं शॉवर म्हणजे बॉडी क्लिनिंग पूर्ण. आपण कसं याचं ड्रम क्लिनिंग करतो तसं याचं ड्रम क्लिनिंग आहे. त्याच्यानंतर ऑटो मोडला, ज्यावेळी तुम्ही ऑटो मोडला टाकतात, ऑटो मोडला जेवढे भांडे खराब आहे त्या हिशोबाने तुमचा तो स्टार्ट करा आणि तेवढं तो फंक्शन घेणार तुमचा तो. ओके, त्याला ऑटो मोडला टाकलं, भांड्यांवर किती टाकतो एकदा सर्च मारतो, सर्च मारल्यानंतर तो कंटिन्यू चालू होणार. ऑटो मोडला फंक्शन हे. त्याच्यानंतर सगळ्यात मोठे भांडे, डागलेले भांडे राहतात सगळे तुमचे, त्याच्यात तुम्ही हे डागले भांडे यूज करू शकता. त्याच्यानंतर तुमचे मोठे भांडे राहतात, तुमचा समजा कुकर आले यार आले, त्यासाठी हा फंक्शन त्यांनी स्पेशल दिलेला आहे. त्याच्यानंतर इको मोड परत स्टार्ट झालेलं आहे. समजा आपण इको मोडला स्टार्ट केला, हात पुश केला आपण, तुम्हाला समजा याच्यामध्ये कमी भांडे येतात, कमी शॉवर यूज करायचं, टायमिंग कमी करायचं असेल तुम्ही इथून कमी टायमिंग करू शकता. ओके, शॉवर वन साईड चालू होतं, दोघी साईडने पाहिजे दोघी साईडने पण यूज करू शकता तुम्ही. खालून वरून दोघी बाजूने यूज होतो. आता हे दोन दिसतं, हे लिक्विडचं आहे आणि हे डिटर्जंटचं आहे, सॉरी याचं आहे साल्टचं. हे दोघं बंद होऊन जाते तुमचे ते टाकल्यानंतर. ओके, ते संपल्यानंतर तुम्हाला इंडिकेशन दाखवत बीप आवाज करेल तो. ओके, याला पुश केलं, हा स्टार्ट होऊन जाईल. टायमर लावून जर फक्त पुश करून द्यायचं, पुश करून द्यायचं, ऑटोमॅटिक स्टार्ट होणार.